भाऊजी चला भाऊजी. वहिनी तुम्ही येताय खरंच? मला जरा शंकाच होती. का बरं? अनोळखी ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी जायचं म्हणजे राजे शिर्के घराण्याची इज्जत इब्रत पणाला लागते ना. त्यात आता हे जर संपत्ती सम्राटांना कळलं तर मग विचारायलाच नको. भाऊजी उंच आकाशात भरारी घेण्याचं बळ प्रत्येक पाखराच्या शारीरिक आणि मानसिक कुवतीवर अवलंबून असतं. पण एखाद्या पारध्याच्या भयानं पाखरांना आकाशात विहार करणंच सोडून दिलं तर कसं चालेल? वाह, उन सहमे हुए परों को भी हसरत है आसमां छू लेने की, उन रुके से पलों को भी हसरत है जिंदगी जी लेने की. चलो हवा के उन झोंकों को छू ले, कुछ पल ही सही, खुद के लिए जरा तो जी ले. फार छान बोलता तुम्ही. या दादू, दादू चला, किती वाजले पाहिलत का? आज पहिल्यांदाच शाळेत जायला एवढा उशीर झालाय. दादू कसला विचार करताय? किती वाजलेत पाहिलत का? अरे हो, आतापर्यंत आपण वेळ कसा जायचा ते आपल्याला कळायचं नाही आणि आता मात्र काय वेळ येणार आहे याचीच काळजी करत बसलो. खरंच आज काय होणार आहे मलाही माहित नाही. पण दादू तुम्हीच असा धीर सोडला तर? अगं नाही ग, धीर नाही सोडत मी. उलट पहिल्यांदाच दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतोय. सध्या स्टाफच्या नजरेतून स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा जुनाट वडाच्या झाडासारखा दिसतोय. अगं इतकं वार्धक्य की पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता नाही आणि मुळं एवढी खोल गेलेली की उखडून टाकणं शक्य नाही. दादू हो, जायचंय आपल्याला, माहिती आहे. एक मार चल. नील बेटा, आज बहुत दिनों के बाद आए हो तुम. काय करणार बाबा, परक्यांमधल्या आपल्यांनी बंधनात अडकवून ठेवलं होतं. बाबा या आमच्या वहिनी, आणि वहिनी हे बाबा. वहिनी हे खरे राजे आहेत आपल्या विचारांचे, आपल्या जगण्याचे. सलाम वैनी साहब, आज आप खुद तशरीफ लाई हो. आइए. महालातल्या 4 भिंतींमध्ये यांचा श्वास कोंडत होता. मोकळ्या श्वासाच्या शोधात आलेत. हर बंदे को तलाश रहती है कुछ न कुछ चीज की. आपको सुकून की तलाश है, मुझे अपने परवरदिगार की तलाश है. नील बेटा, मेरी नमाज अदा करने का वक्त हो गया है. आप यहां तशरीफ रखिए. मोरे सर, आज डीवी सरांना यायला उशीर झाला वाटतं. त्यांची वेळ आता संपली म्हणून आज पहिल्यांदा शाळेत उशिरा येत आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, आज तुम्हाला यायला उशीर झाला वाटतं. हो, मला उशीर झाला, पण तुम्ही वर्गावर जायला का उशीर करताय? मुलं खोळंबली आहेत. सर, आपल्याला आता तातडीनं मीटिंग घ्यायची आहे. आत्ता या वेळेला? आणि एवढी गरज असेल तर मधल्या शॉर्ट रेसेसमध्ये घेऊयात. उगाच मुलांचा खोळंबा नको आणि त्यांचं नुकसानही व्हायला नको. सर, त्या मुलांच्या भवितव्याची काळजी आम्हालाही आहे आणि म्हणूनच तातडीनं ही मीटिंग घेणं गरजेचं आहे. हो मोरे सर, पण 4 तासानंतर केली तर काय हरकत आहे? सर, आपण स्टाफ रूम मध्ये जाऊया. सगळे शिक्षक वाट पाहत आहेत.
मी आता कुठलीही औपचारिकता न पाळता मूळ विषयालाच सुरुवात करतो. डीव्ही सर, आम्ही सर्व तुम्हाला विचारू इच्छितो, रणवीर राजे शिर्केंनी शाळेसाठी देऊ केलेली रक्कम तुम्ही का नाकारली? मला वाटतं यापूर्वी माझ्या घरी एक बैठक झालेली असताना मी सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. हो, पण आज आपण ऑफिशियली बोलतो आहोत. पण सर, तुम्ही राजे शिर्केंची मदत का नाकारली? मदत करण्यामागचा हेतू मला चांगला वाटत नाही. हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का? डीव्ही सर, तुम्हीच नेहमी म्हणता ना की या शाळेच्या उभारणीमध्ये आम्हा सगळ्यांचाच हात आहे. मग राजे शिर्केंची ही मदत नाकारताना आमचा विचार घ्यावा असं नाही वाटलं तुम्हाला? आज मी तुम्हाला काही गोष्टी पटवून देऊ शकत नाही, पण तुम्ही समजता तेवढं राजे शिर्केंचं प्रकरण सोपं नाही. आपली शाळा वाचवण्यासाठीच माझा हा लढा आहे. आपली शाळा वाचली तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. पण तुमच्या सर्वांच्या लक्षात ही गोष्ट का येत नाही? त्यापेक्षा 5 कोटींची मदत मिळाली तर शाळेच्या गरजा पूर्ण होतील हे तुमच्या का लक्षात येत नाही? ही मदत स्वीकारावी अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. सर्वांची म्हणजे कोणाकोणाची? हे असं दबावाचं राजकारण करण्यापेक्षा मला वाटतं आपण व्होटिंग घेतलं तर जास्त चांगलं. खंडो, 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 अरे मेले काय सगळे? खंडो, काय म्हणतो? प्रियदर्शनी कुठे आहेत? ताईसाहेब तर नील भैया सोबत गेलेत. तुम्हाला काय चहा पाणी? नको, जा तू. भाऊजी, तिथे खरंच खूप मोकळं आणि छान वाटतं. सगळी निसर्गाची कमाल आहे वहिनी. निसर्गाचं सान्निध्य आणि आईची कूस त्यातली भावना एकच असते वहिनी, काहीतरी गवसल्याची. पण पण गंमत अशी आहे की काहीतरी गवसतं ना नेमकं तेव्हाच जाणवतं काय काय हरपलंय ते. आणि आपण मात्र उगाच नसत्या फुशारक्या मारत राहतो. मी असा आणि तसा, अमुक आणि तमुक, आम्ही राजे. काही नाही वहिनी. ती लाल माती जेव्हा पायाला लागते ना तेव्हा कळतं. या हजारो झाडांवरच्या लाखो पानांसारखेच नगण्य क्षुद्र होतं पण कुणीही नाही होतं. पण कुणीच नाही होत. शेवटी याच मातीत मिसळणं हे खरं. बाकी सगळं जगणं वगैरे सगळं खोटं आहे. एक बोलले तर रागवणार नाही ना भाऊजी? तुमचं हे सगळं बोलणं म्हणजे
वैराग्य आणि सांसारिक जीवन याच्यातलं द्वंद्व वाटतं मला. तुम्ही कुणाच्या तरी एका चुकीसाठी सुखाला नाकारताय. जाऊ दे ना वहिनी, नको असलेल्या जुन्या गोष्टी उगाळून काय उपयोग आहे. आज जर रागेश्वरी तुमच्या सोबत असते तर हा प्रवास वेगळा नसता झाला. हरी, चला निघूया. हो बाबा, येतो. खुदा हाफिज. खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं बाबा इथे येऊन. खुदा हाफिज बेटा. चला. नील बेटा, एक चीज तो तुम भूल गए हो. लो, इसे बांध दो. बेटी, जिस सुकून की तुम्हें तलाश थी वो तुम्हें मिल जाएगी. अल्लाह तुम्हें सलामत रखे. क्या वहिनी, वहिनी ही अंधश्रद्धा आहे का नाही मला माहित नाही, पण एक मात्र नक्की माहिती आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस चेहऱ्यावर चिंता, वेदना, दुःख घेऊन येतो. ही पट्टी बांधतो आणि जाताना मात्र चेहऱ्यावर समाधान घेऊन जातो. या प्रथेवर आमच्या बाबांचा विश्वास आहे आणि निसर्गाचे खरे भक्त असणाऱ्या बाबांवर माझा. या बहिणी. अल्लाह इन्हें सलामती दे. घ्यायचं. खुदा हाफिज बेटा. खुदा हाफिज. अल्लाह तुम्हें सलामत रखे. आता सर्वांची मतं मला मिळालेली आहे. तुम्हा सर्वांच्या परवानगीनं मी मतमोजणी करतो. आज हा निकाल माझ्या विरुद्ध लागल्यामुळं मी हा निकाल मान्य करतो. परंतु शाळेच्या अस्तित्वासाठी राजे शिर्केंविरुद्धचा माझा लढा हा असाच चालू राहणार आहे. चला आता वर्गावर जाऊया. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न.
जत्रेत दांडपट्टे खेळणारे बघितले असते तुम्ही. खेळाडू इतक्या शिताफीने वार करतो की आपले तुकडे पडले ते त्या फळालाही कळत नाही. दिवींचंही असंच होणार आहे. राजकारण करताना प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, फक्त खदखदणाऱ्या असंतोषाला वारा घालायचा असतो. त्यांच्या शाळेतला तो मोरे, देशमुखाच्या घरातली अभिलाषा आणि तिची ती मूर्ख ब्युटी क्वीन मुलगी श्रावणी देशमुख. आम्हाला एक कळत नाही भैया साहेब, एखादा माणूस आपल्याच घरातील माणसांचा विश्वासघात कसा करू शकतो? भैया साहेब, काय झालं भैया साहेब? खरंच खूप मजा आली आहे भाऊजी.